अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आता जो काही पारायणाचा सप्ताह आहे दत्त जयंतीनिमित्त खूप जणांनी 28 तारखेपासून पारायण सुरू केलेलं आहे. तर आता ह्या पारायणाची सांगता समाप्ती कधी आहे आणि ती आपल्याला कशी करायची आहे, म्हणजे की समाप्तीमध्ये आपल्याला नैवेद्य कोणता करायचा आहे, आपल्याला उपवास धरायचा आहे का, त्याच्यानंतर आपल्याला जो काही ग्रंथ आहे तर तो ग्रंथ कसा हलवायचा आहे, कलशातलं जे काही नारळ आहे तर त्या नारळाचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हा प्रश्न खूप जणांना म्हणजे पडलेला असतो. त्याच्यानंतर जे काही तिथे ठेवलेल्या आपण बाकीच्या वस्तू आहेत तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे. तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत. तर बघा की जो काही आता खूप जणांनी मुळात म्हणजे खूप जणांनी दत्त जयंतीनिमित्त पारायण म्हणजे लावलेलं आहे किंवा काहींचं होत देखील आलेलं आहे. पण मुळात की आपण पारायण करणारे किंवा लावणारे कुणीही नाही. मुळात आपण जर म्हणजे आपण गुरुचरित्राचं पारायण करतो म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं समजा की दत्त महाराजांचा तुमच्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण की गुरुचरित्राचं पारायण करणं ही सोपी गोष्ट नाही. जेव्हा दत्त महाराजांची इच्छा असेल तेव्हाच तुम्ही ते पारायण करू शकता. म्हणजे स्वतःला खूप नशीबवान समजा की जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल, भले तुम्ही ते केंद्रात करा किंवा घरात करा, ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. असं खरंच म्हणजे ही गोष्ट खूप मोठी आहे. सोपं नाही की गुरुचरित्राचं पारायण करणं ही सोपी गोष्ट नाही. तर ठीक आहे, तर आपण बघूया आता. तर आता बघा की ज्यांनी बरोबर 28 तारखेला पारायण सुरू केलेलं आहे तर ते पारायण आपण दत्त जयंतीच्या दिवशी आपलं पूर्ण झालं पाहिजे वाचून. आणि आपण 8व्या दिवशी आपण समाप्ती करत असतो. समाप्ती म्हणजे काय की महाप्रसाद जो काही आपण जे काही नैवेद्य बनवतो याच्यामध्ये आपण 4 नैवेद्य म्हणजे ग्रंथाचा एक नैवेद्य, दत्त महाराजांच्या फोटोचा एक नैवेद्य, त्याच्यानंतर आपल्या स्वामींचा एक नैवेद्य आणि गाईचा एक नैवेद्य, तर आणि कुलदेवीचा एक नैवेद्य, तर असे आपण 4 नैवेद्य बनवत असतो. तर असे आपल्याला जे काही नैवेद्य आहे तर ते 8व्या दिवशी आपल्याला बनवायचे आहे आणि 8व्याच दिवशी आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. 7व्या दिवशी वाचून झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचे नाही, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता 8व्या दिवशी आपण म्हणजे जेव्हा ग्रंथ हलवतो नैवेद्य दाखवतो तर आपण डायरेक्ट नैवेद्य दाखवून ग्रंथ हलवायचा नाही. कारण की कसं असतं बघा की खूप जण काय घाई गडबडीमध्ये असं करायचं नाही. आपल्याला अगोदर काय करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला, मग आपल्याला आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे. आता तो ग्रंथ पण कसा हलवायचा हे आपण पुढे बघणार आहोत. आता आपल्याला बघू आपण की नैवेद्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे. आता नैवेद्य हा तुमच्या यथाशक्ती असावा. म्हणजे त्याच्यावर आपलं कोणाचंही काही बंधन नाही की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, असं काहीच नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्ती म्हणजे तुमची जशी ऐपत आहे तुम्ही तसा नैवेद्य करा. हे बघा तुमच्याकडं असेल तर नक्कीच थाटामाटात सगळ्या गोष्टी करा. म्हणजे मी तरी सांगेन की देवाला केल्याने कुठेही कमी पडत नाही, हे ध्यानात ठेवा. बघा की तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य पण करू शकता, तुम्ही कोणताही नैवेद्य करा, फक्त त्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा आपल्याला ठेवायच्याच आहेत आवर्जून. आपण ज्याला श्रावणी घेवडा म्हणतो बघा, तर आपल्याला त्या शेंगांची भाजी करायचीच आहे. तुम्ही पुरणाचं करा, साधा करा नैवेद्य, फक्त पोळी भाजी ठेवा. देव काहीही म्हणत नाही, देव फक्त आपल्या भक्तीचाच भुकेला असतो, हे ध्यानात ठेवा. तर आता आपल्याला नैवेद्याचं झालं की तुम्ही पुरणाचा करा, कोणताही नैवेद्य तुमच्या याच्यानुसार तुम्ही नैवेद्य करायचा आहे. तर 8व्या दिवशी आपल्याला हा नैवेद्य करायचा आहे. आता नैवेद्य झाल्यानंतर ह्या दिवशी आपल्याला एक ब्राह्मण किंवा मग एक जोडी आपल्याला जीव घालायची असते. म्हणजे तुम्ही कितीही जास्त लोक घातले तरी चांगलं, शेवटी अन्नदान हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला अशा प्रकारे एक जोडी जीव घालायची आहे. त्यांना जी काही स्त्री असेल तर तिची ओटी भरायची आहे. फक्त ब्लाऊजच्या पिसांनी भरा, साडी चोळीनी भरा आणि म्हणजे जो काही पुरुष आहे तर त्यांना आपल्याला टोपी उपरणं घालायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना साक्षात दत्त महाराज आपल्या घरामध्ये जेवत आहे, अशा प्रकारे आपल्याला त्यांचा आपण म्हणतो ना त्याला की पाहुणचार आपल्याला त्यांचा करायचा आहे. आपण ज्याला म्हणतो ना अतिथी, तर म्हणजे त्यांची पाय धुणं, त्यांची पूजा करणं आणि मग त्यांना म्हणजे जीव घालणं असं. तर आता आपलं हे
नैवेद्याचं झालं, जीव घालण्याचं झालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला जो काही ग्रंथ आहे तर ग्रंथ कसा हलवायचा आहे आपण हे बघूया. आता ग्रंथ काय करायचा आहे आपल्याला, तुमचं सगळं झालं, छान आरती झाली, तुम्ही देवाकडे क्षमा प्रार्थना करायची आहे. कारण की बघा की कुणी इतकं परिपूर्ण नसतं, आपल्याकडून थोडेफार चुकीचे उच्चार होतात, चुकीच्या गोष्टी घडतात, नियमांचं उल्लंघन होतंच आपल्याकडून. आपण एवढे परफेक्ट नाही, कुणीच नाही एवढं परफेक्ट. तर आपल्याला काय करायचे आहे, क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर जो काही ग्रंथ आहे तर तो ग्रंथ आपण दोन्ही हातामध्ये उचलायचा आहे. तो आपल्याला असा आपल्या डोक्याला, इथे डोक्याला लावायचा आहे, आपल्याला कपाळाला, आणि दत्त महाराजांचा जय जयकार करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर असं म्हणत म्हणत आपल्याला तो ग्रंथ एकदा डोक्याला लावायचा, परत आपल्या म्हणजे चौरंगावर ठेवायचा, परत डोक्याला लावायचा, दत्त महाराजांचा जय जयकार करत आपल्याला असा 3 वेळेस तो ग्रंथ डोक्याला लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तो ग्रंथ जागेवर ठेवायचा आहे. आता ही झाली तुमची ग्रंथ हलवण्याची पद्धत. आता त्याच्यानंतर उपवासाचं काय, सगळ्यात महत्त्वाचं की बघा की दत्त जयंतीचा उपवास खूप जण करतात. तर तो उपवास आपल्याला 4 तारखेला उपवास धरायचा आहे. आता जो 4 तारखेला धरलेला उपवास आहे तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा नाही. आता त्या दिवशी गुरुवार पण येतो, म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की खूपच मोठा योगायोग. गुरुवार आली, दत्त जयंती आली, त्याच्यानंतर पौर्णिमा देखील आलेली आहे. तर खूप मोठा योग जुळून आलेला आहे. तर आता ह्या उपवासाचं कसं, तो जो काही दत्त जयंतीचा उपवास असतो ना तो आपला रात्री सुटत नाही. कारण की कसं असतं की बघा की आपण काय आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला नसतो. तर आपण काय करणार आहे, गुरुवारी धरलेला उपवास आपला शुक्रवारी सुटणार आहे. तर तो शुक्रवारी केव्हा, जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवाल, जोडी जीव घालाल, त्याच्यानंतर आपला उपवास हा सुटत असतो. आणि नैवेद्य त्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण आपल्याला वापरायचा नाही. आता हे झालं आपलं उपवासाचं देखील आपलं झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की जे काही आपण नारळ ठेवलेलं आहे कलशाचं, तर त्या नारळाचं काय करायचं, हा प्रश्न खूप म्हणजे खूप जणांना पडलेला असतो. तर त्या नारळाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की नारळ हे काय करतं, निगेटिव्हिटी पण खेचून घ्यायचं काम करतं आणि जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती पण खेचून घेण्याचं काम करतं. तर विचार करा तुम्ही की म्हणजे आपण एवढं म्हणजे पवित्र गोष्ट म्हणजे गुरुचरित्र जे काही पारायण आहे ना, खूप पवित्र गोष्ट आहे. त्याच्यातले जे काही मंत्र स्तोत्र जे आहे आपण एवढं पठण करत असतो. आणि बघा की शक्यतो मोठ्यांनी वाचावं, म्हणजे अगदी खूपही मोठ्यांनी नाही, पण आपल्याच कानांना आपला आवाज ऐकायला येईल इतक्या आवाजात तरी आपण वाचायला हवं. तर जे काही आपण वाचत असतो तर ते म्हणतो ना आपण की नारळामध्ये त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कॅप्चर केल्या जातात, नारळामध्ये त्या सगळ्या गोष्टी साठलेल्या असतात. म्हणजे बघा की त्या नारळामध्ये किती ऊर्जा आलेली असेल. म्हणजे हे नारळ तुम्ही फोडून खाल्लं तरी देखील चालणार आहे. तो प्रसाद म्हणजे किती आपण म्हणतो ना, त्या नारळाच्या प्रसादाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं असतं. तर तुम्ही तो फोडून खाल्ला तरी देखील चालणार आहे. किंवा मग हे जे काही नारळ आहे ना, तर आपल्याला काय करायचं आहे, कोऱ्या कापडामध्ये बांधायचं. आता हे कोऱ्या कापडामध्ये नारळ बांधल्यानंतर जो काही तुमचा मुख्य दरवाजा आहे ना, तर आपल्याला त्याच्यावरती ते नारळ टांगून द्यायचं आहे. म्हणजे एक आपण काहीतरी हुक वगैरे लावून ते नारळ तिथे टांगून द्यायचं आहे. म्हणजे ते थोडक्यात नारळ म्हणजे अभिमंत्रित झालेलंच नारळ असतं ते. तर ते नारळ आपल्याला त्याची छान पूजा करून ते नारळ आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती टांगायचं आहे. किंवा मग ते नारळ तुम्ही देवाऱ्यामध्ये देखील ठेवू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही त्या नारळाचं करू शकता. की कसं असतं की तुम्ही जे काही करताना अगदी मनोभावे करा. म्हणजे तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचताना याचे तुम्हाला अनुभव, याची प्रचिती खरंच येते. मी माझ्यावरून तुम्हाला सांगते, याची प्रचिती येते म्हणजे येतेच. आणि गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे, तुम्ही त्याला जेवढं वाचाल ना तो तुम्हाला वाचवेल हे तर नक्कीच आहे, पण तो म्हणजे तुम्हाला त्याच्यातून खूप खूप जास्त ज्ञान मिळतं. म्हणजे खरंच आपल्याला जीवनाचा अर्थ कळतो गुरुचरित्र वाचल्यानंतर. खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. ज्यांनी म्हणजे भीती बाळगून कोणी आजपर्यंत गुरुचरित्र वाचला नसेल तर कृपया तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र हा ग्रंथ वाचा. गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही जेवढा वाचाल तेवढं तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन ज्ञान त्याच्यातून कळेल. तुम्हाला मी खरं सांगते, तुम्हाला माझ्यावरून सांगते, प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याच्यातून काही ना काही नवीन गोष्टी ह्या तुम्हाला कळतीलच. खूप म्हणजे खरंच खूप प्रभावशाली ग्रंथ हा आहे. प्रत्येकाच्या घरात गुरुचरित्र हा ग्रंथ असायलाच हवा आणि तो तुम्ही एकदा तरी वाचा.
काही नाही, काही भीती मनात बाळगू नका. तुम्ही एकदा करून बघा की तुम्हीच म्हणजे आपण म्हणतो ना 5-6 महिने झाले, 2-4 महिने झाल्यानंतर तुम्हालाच त्याची ओढ लागेल. तर खरंच गुरुचरित्र हा अगदी मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचंच आहे आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचाच आहे. कारण की त्यांच्याशिवाय, गुरूंशिवाय आपल्याला कोणीही तारणार नाही. खरंच कुणीच आपल्याला तारू शकत नाही. तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, तुमच्या चांगल्या वाईट परिस्थितीत जर गुरूंनी तुमचा हात धरलेला असेल तर म्हणजे खरंच कोणतीच गोष्ट अवघड अवघड खरंच कोणतीच गोष्ट होत नाही. मी तुम्हाला खरंच सांगते, अगदी जीवाच्या आकांतेने सांगते, खरंच तुम्ही पारायण करा गुरुचरित्राचं. तर ठीक आहे, अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारा. तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.